कल्याण शहरातील शिवसेना उपविभाग प्रमुख सतीशदादा नरसाळे आपल्या कार्यकर्त्यांसह आणि आपण आपल्या मित्रमंडळी सोबत पालीच्या सुप्रसिद्ध गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि फार्म हाऊसवर धमाल करण्यासाठी पनवेलहून पालीच्या दिशेने रवाना झालो. अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण सज्ज आहोत. त्याचप्रमाणे आपले शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय सतीशदादा नरसाळे आणि आपली संपूर्ण टीम आपण जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. कसं आहे ना, परंपरेनुसार प्रथम आपल्याला इथे दर्शन घ्यावं लागतं. आपण आज सर्व मित्रपरिवारासोबत पालीच्या बल्लाळेश्वरांच्या दर्शनासाठी आलो होतो. आता सर्व मित्रपरिवारासोबत आपण दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद. चला तर आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झाल्यावर आपल्या ग्रुपचे अध्यक्ष समीरदादा चोरगे यांच्या खडसांबळे गावी असलेल्या फार्म हाऊसवर पोहोचताच एकीकडे मांसाहारी पंचपक्वानाची पूर्वतयारी तर दुसरीकडे स्विमिंग पूलमध्ये मौज मजा धमाल मस्ती करण्यास सुरुवात झाली. हा एक आपला असा मित्र आहे जो बऱ्याच प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज काढतो आणि खूप सुंदर असा आवाज, गोड आवाजात तुम्हाला पक्ष्यांचे आवाज काढतो. एकदा होऊन जाऊ चांगला आहे. कारण इथे बरेचसे असे मित्र आहेत पक्ष्यांचे आणि अजून मित्र आहे गाढवाचा आवाज एकदम सुरेख काढतो. गाढवाचा सुद्धा आवाज काढणारी माणसं आहेत आपल्यासोबत. गाढवाचा आवाज काढणारा जय शिर्के. बोलून कधी प्रणय बोला. दुपारचं काम झालेलं आहे. आता संध्याकाळसाठी संध्याकाळचे आम्ही तयारी करतो. संध्याकाळी कोण
काय माहिती आणि कोणाला एकमेकांच्या अंतर्वस्त्र फेकण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघू शकता की एकमेकांचे अंतर्वस्त्रे काढून फेकण्यात आलेली आहेत आणि ती अंतर्वस्त्रे पत्र्यावरून काढण्याचे काम आपले मित्र जय दळवी करत आहेत.
तर मित्रांनो आपण या स्विमिंग पूलमध्ये धम्माल मजा मस्ती केली आणि आता आपण जाणार आहोत नदीवर. हे बघा आता सगळेजण आता सज्ज आहेत, सर्वजण नदीवर जाण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत आणि आता आपण जेवण वगैरे आपलं उरकलंय आणि आता निघूया आपण थेट नदीवर. बंद केलं. मित्रांनो बघा आमचा एक मित्र त्याच्या आतमध्ये आतून कडी लावून बसला आहे आणि त्याला त्याची कडी उघडण्याचं काम चालू आहे इकडं. तू ऑपरेशन इंजिनियर आहे. पुन्हा त्याला लावताय. निघले खेळ कडी निघाली. आणि ही आहे शिवसेना उपविभाग प्रमुख. चला अशा प्रकारे आपण सगळ्यांना घेतलं आपल्या सोबत आणि आता आपण थेट जाऊया नदीवर. ही व्यक्ती खूप स्पेशल अशी व्यक्ती आहे आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये. खूप मोठं योगदान आहे या व्यक्तीचं. चला जाऊया आपण. सूर्य सुद्धा आता पावसाने सुद्धा विश्रांती घेतलेली आहे आणि सूर्य सुद्धा डोक्यावर यायला लागलाय, कारण संध्याकाळची वेळ असताना सूर्य डोक्यावर येणं खूप भाग्य मानलं जातं. आपण तसे दुर्भाग्यवंत आहोत कारण आपल्याला पाऊस भेटला. अरे निम्मे अर्धे कार्यकर्ते पाण्यात गेलेले आहेत. आपले निम्मे कार्यकर्ते पाण्यात गेलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याकडे जाऊया. कदाला अशा प्रकारे रेस लावत आहेत पाण्यामध्ये. ओंकार विनर. लागेल म्हणजे लेकरू एक काय तुझं ते कार्यकर्ते तिकडनं खाली येतात. सरडा मला आफ्रिकेत नाही आल्यासारखं वाटायला लागलं. आगे आजा, आगे आजा. इधर इधर आ, इधर आ. गोव्याला आलाय का? अहो तो गोव्याला तरी आलाय, पण प्रणयकडे बघून वाटतं का तुम्हाला कुठे आलाय? बघा त्या हातात लहान मुला पोरासारखं काहीतरी खातंय. बघून असं वाटतं मला धारावीला आलं. मला माहिती होतं ते कुठं म्हणून. काय काढता मग द्या मला पण बघू द्या जरा चाखाला. बेरी असतं काही चेरी का बेरी आई गोड लागतात. चाकू काय रे तिकडे आहे तिकडे पुढे अशा प्रकारे बघू शकता. हा जो झाड आहे काय बोलता याला ब्लॅकबेरी. याच्यावर कशा प्रकारे सगळेजण तुटून पडलेले आहे ज्याची फळं चाकण्यासाठी. ब्लॅकबेरी तुम्हाला कसं माहिती? हुतुतू हे तुम्हाला कसं माहिती या झाडाबद्दल? लहानपणापासून खातोय. लहानपणापासून खाऊन मरशी हो. नाही बाबा येतात विकायला.
पाहू शकता संध्याकाळ झाली आहे आणि रात्रीचं जेवण किती जल्लोषात चालू आहे. त्याचप्रमाणे मॅचचा स्कोर ऐकण्यासाठी नेटवर्क क्षेत्र नसल्यामुळे 1990च्या आठवणी जाग्या झाल्यात. हे बघा, याने रेडिओ FM रेडिओ बाहेर काढलेला. त्याचप्रमाणे बघू शकता प्रत्येकाच्या ताटामध्ये असं पंचपक्वान्न ठेवलेलं आहे. जय श्री उडी याला आता हे जेवण झाल्यानंतर आपल्याला परत एकदा या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायच्या आहेत. आणि हे श्वान पथक सुद्धा घेऊन आलेले आहेत. ही 2 माणसं संध्याकाळ झाली आहे आणि डोक्यावर सूर्य येत आहे. तर आपल्या ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय समीर दादा चोरगे यांच्या निवासस्थानी असलेल्या फार्म हाऊसवर आपण जल्लोष केला आणि आता समीर दादांच्या घरी जाऊया आपण. आपल्या तिथे सुद्धा व्यवस्था केलेली आहे. फॉरेन कंट्रीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला भेटत नसतात, म्हणून आपण या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या म्हणजे मी कम्पेअर करतो रे, आपली शेवटी आपलीच कंट्री. आपल्या सह्याद्री कशासोबतही कम्पेअर केली जाऊ शकत नाही. अशक्य अशक्य, बरोबर आहे. आपण महाराष्ट्राच्या बाहेर बघा किती छान छान जातो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरती किती छान मस्त धुकं पसरलेलं आहे. एक नंबर यार. वा, फोटो काढते उतर. अशा प्रकारे आपण खडसांबळे या गावात आहोत. सुधागड तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील खडसांबळे या गावात आहोत आणि आता इथे प्रसिद्ध असं देवस्थान आपल्याला पाहायला मिळतंय. उदलाई माता मंदिर खडसांबळे. अशा प्रकारे आपण आता उदलाई मातेचं दर्शन घेऊया. पुढच्या वेळी येताना नगरसेवक इथले शाखा प्रमुख आहेत आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ते. अच्छा. त्यांच्या अनुभवाचा आपल्याला भविष्यात फायदा होईल. समीर दादा चोरगे यांच्या गावी आपण कधी आलो गेलो तरी ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहते. उदलाई माता मंदिराच्या बाजूला आपल्याला शंकराचं मंदिर सुद्धा पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज की. शंकराचा खूप अतिप्राचीन पाहायला मिळते आपल्याला. त्याचप्रमाणे पाषाण स्वरूपात नंदी, गणपती बाप्पा, शंकराची पिंडी जय बजरंगबली. प्रत्येकाला लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्यात. ज्या गोष्टी लहानपणी करता नाही आल्या त्या प्रत्येक जण आता आज संधी भेटली आपले ग्रुपचे अध्यक्ष समीर दादा चोरगे यांच्या निवासस्थानी आणि ती संधी कोणी सोडायला माग तयार नाहीये. आता काय लग्नाचं वय झालं अजून 4 वर्ष. 4 वर्षात तू गळून जाशील. ते वाटतं की मला मग कसं आहे आता सध्या लग्नाचं वय आहे. सध्या म्हणजे शोधाशोध सुरू आहे. रेंजमध्ये त्याची काही उडाली. अरे तो स्वयंवर कधी बसून घालते त्याची काही उडाली. फार महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात समीर भाऊनी 2 कॉन्टॅक्ट काढलेत ना भाई. समीर भाऊनी 2 कॉन्टॅक्ट काढले पण त्याच्यात पण काही. तर इकडे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघूया.